आज 28 नोव्हेंबर हा दिवस भारतीय समाज सुधारणेचा इतिहासातील एका क्रांतीसूर्याला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करण्याचा दिवस आहे, ज्यांच्या एका वाक्याने समाजाला जागे केले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या एका वाक्यात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या आणि हे महत्त्व केवळ शब्दात न ठेवता आपल्याला कृतीतून सिद्ध करणाऱ्या महात्मा फुले यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज आपण ज्या स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत त्याचे मूळ बीजे महात्मा फुलेंच्या कार्यामध्ये दडलेली आहे. 1848 मध्ये त्यांनी पुणे येथे भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. हा केवळ एक वर्ग नव्हता, हा स्त्री शिक्षणाचा आणि समाज परिवर्तनाचा पहिला अध्याय होता. समाजात स्त्रियांनी शिक्षण घेणे पाप मानले जाई, तिथे त्यांनी स्वतःच्या पत्नीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेला शिकवून पहिली शिक्षिका बनवलं. त्यांनी दिलेले शिक्षणाचे मूल मंत्र आजही आपल्या जीवनाच्या आधारित आहे. महात्मा फुलेंनी केवळ शाळा काढली नाही तर समाजातील विषमतेविरुद्ध सत्याचा यज्ञ पेटवला. त्यांनी स्थापना केलेली सत्यशोधक समाज ही संस्था या समतेच्या तत्वावर आधारित होती. त्यांनी समाजातील अस्पृश्यता, जातीभेद आणि रूढीवादी परंपरा थेट आव्हान दिले. त्यांनी अस्पृश्य बांधवांसाठी आपल्या स्वतःच्या घरात पाण्याचे हौद खुला केला. ते स्त्रियांचे उद्धारकर्ते ठरले आणि सामाजिक क्रांतीचे जनक बनले. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि पहिली शिवजयंती साजरी करून शिवरायांचा विचार आणि आचार घराघरापर्यंत पोहोचविला. आज आपण त्यांना थोर समाज सुधारक, राष्ट्रपिता, महात्मा अशा अनेक नावांनी ओळखतो, पण त्यांचे सर्वात मोठे ओळख ही विद्येचे खरे देवता हीच आहे. त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरु मानले आहे. यावरून त्यांच्या कार्याची महानता आपल्या लक्षात येऊ शकते आणि त्यांचे सामाजिक क्रांतीचे मशाल पेटविण्याचे कार्य पुढे चालू ठेवूया. एक महान क्रांती सूर्याला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. जय ज्योती, जय क्रांती.